वर्षाचं गाजलेलं हिंदी गाणं कोणतं? करेक्ट, जलागिरी ते नाही सांगायची गरज, लागवडच खास. आणि 5-7 वर्षापूर्वी एक नटी पडली जिन्यावरून, दिव्या भारती. वा वा, काय टॅलेंट शे. आपल्याला आज वाटतं आपली बुद्धी फेल. आता यांच्यासाठी एक मुद्दा आहे का? मुद्दा विनोदाचा नाही, तो गांभीर्याचा. फक्त शिकलेल्या लोकांनी त्याचा विचार करायचा आहे. सगळ्या नोकरीवाल्याला एक मुद्दा सांगतो. आता सणासुदीचे दिवस आहे, मला तळतळायला लावू नका. मी तुमच्यातला, तुम्ही माझ्या आईबापासारखे, मला तळतळायला लावू नका. सगळ्या नोकरीवाल्याला एक मुद्दा सांगतो. तुम्ही एक अर्धा तास घरी दररोज देत जा. 10 मिनिटं मुलांना घेऊन बसा, त्यांच्याशी थोड्या गप्पा आणा, आणि 10 मिनिटं बायकोशी गोड बोला. काय बायकोशी बोलतो गडी? कापून टाकेल, फाडून टाकेल. तुला चड्डी तरी होती का? चड्डी. विनोद नाही, तुम्ही असो नाही तर मी असो, उत्तम संसार झाला तरच परमार्थ खास होईल. हे झालं तर उत्तम संसार. घरी गेले तुम्ही काहीच करायचं नाही. बायकोला सकाळी एक चहा पेईपर्यंत बायकोशी 10 मिनिटं चांगलं गोड गप्पा आणा. बायको आहे आपली, बोललंच पाहिजे. आणि 10 मिनिटं पोरगं लहान असेल तर खेळवा, मोठा असेल तर त्याला जवळ घ्या, पाठीवरून हात फिरवा, त्याला विचारा, अडचण विचारा, त्याची चौकशी करा. तुम्हाला सगळ्यात मोठं समाधान लागेल. त्याला विचारा, तुला काय अवघड जाते? आता आपलं काय होतं, आपण पिऊन यायच्या आत पोर झोपते. आपण पियाला जाईपर्यंत उठत नाही. उद्यापासून नीट झक मारा, पोरांना अर्धा तास घेऊन बस. पोरांना ध्यानात राहिलं पाहिजे ना, हा आपला कोण आहे बा. नाही तर ते पोर उद्या म्हणून सासराच माझा बाप आहे, म्हणजे बसा कुठं नाही करेल. हा विनोद नाही. आणि एक वाक्य तर नाही ठेवा, कुटुंब जर चांगलं तर परमार्थ. आता आम्ही तुम्हाला जर सांगतोय, आमच्या बायका जर आमच्यावर धावून उठल्या, तुम्हाला सांगण्यात काय मजा आहे? आम्ही मापात पैसे. आणि म्हणून एक संसारातला मुद्दा सांगतो तुम्हाला. कधी तुम्ही घरी गेले ना, दरवाजा वाजवला ना, बायकोने दरवाजा उघडला ना, बायको तुमच्याकडे पाहून हसली पाहिजे, बस संसार सफल. त्या बिचारीला काहीच लागत नाही, काही लागत नाही. स्त्री सारखा ऍडजस्टमेंट कोणीच करीत नाही. तिला दररोज ताजी भाजी पाहिजे असं नाही, तिच्या डोक्याला सुंदर तेल पाहिजे असं नाही, तिला सुंदर साडी पाहिजे असं नाही. समाधानी पती हाच तिचा परमार्थ. तिने जर नवरा हसताने पाहिलं ना, वा वा, तिला काही लागत नाही. हो काय ऍडजस्टमेंट संसारात करावं बाईनेच. इतकीच भाजी रातभर फ्रीजमध्ये ठेवील, सकाळी आठवल्याबरोबर गरम करीन, त्या भाजीचा वापर पहिला करीन, नंतर दुसरी बाई. उत्तम संसाराची चिकाटी कुणाकडे असते? बायको. आणि तिला दुखवण्यात काही मजा नाही. मग एक तर करायचीच नाही. तू माणसात नाही ना, करू नका, पण केल्यावर नीट झक मार. आणि तुम्ही घरी गेले ना, पोरग उठलं ना तुमचं, हे पळत पोरग आलं पळत, आणि तुम्हाला मिठी मारली ना, संसार सफल झाला. बस पोराने तुम्हाला कडकडून मिठी मारली पाहिजे. तुम्हाला पाहिल्यावर जर पोरग शेजारच्या घरी पळून गेलं का बुवा आता मारामारी होणार आहे, आमच्या घरात काय होणार, तर मग तुमच्या जगण्यात मजा नाही. हा विनोद नका समजू. संसाराचं हे सूत्र आहे. तुम्ही आता हे सगळ्या पोरांकडे पहा. बंड्या तू कितीला लहान? हा, दुसरी. म्हणजे हा किती वर्षाचा झाला? 8. बरोबर आहे ना? तू कितीला आहे भाऊ? तू कितीला आहे? तू नाही, हा लहान 8वी 7वी का 8वी. हे किती वर्षात झालं? 12-13 वर्षात झालं. आता हे सगळे पुढारी बिडारी महिला मंडळ नीट आहे का? या पोरांचे चेहरे पहा तुम्ही. तू कितीला आहे भाऊ? 7वीला, 13 वर्षाचा आहे. विचार करा ह्या पोरांच्या चेहऱ्यावर तुम्हाला तेज दिसलं का? दिसलं का? ह्या पोयात ही पोरं कशी पाहिजे? हे सगळे पुढारी बिडारी शिकलेले बाप बीप नीट आहे का? हे पोरं आता कशी लागत होते गुबगुबीत? यांच्यावर लोड आहे का? त्यांचं कर्ज थकलं का? हप्ते ठपले का? फोन बिल अडले का? लाईट बिल आहे का? त्यांचा आकडा पकडलाय का वायरमॅननं? नाही. मग ह्या पोरांचं काय झालंय त्याचा घोळ सांगतो तुम्हाला.
तुझी शाळा कितीला भरते रे म्हणलं? शाळा हा कितीला भरती? 8ला. सुटती कितीला? 12. त्याची का तुझी? तुझी शाळा 5च्या पुढे भरती आणि 8 8:30ला मुतली का सुटली तुझी शाळा? माझं कीर्तन ऐकून गेलो एकटाच हसतो माणूस घरी एकटाच. आणि भरपूर हे मला उत्तर सांगायचं होतं. तू सकाळच्या शिफ्टला आहे का दुपारचा रे? बरं कितीला भरती तुझी शाळा? करेक्ट. आता वाक्याने नाही का बरं का? लय तुमच्या सगळ्यांसाठी हे उत्तर समर्पक आला आता. याची शाळा कितीला भरली? 12:30. सुटली कितीला? जगन कधी? तुम्ही विचार केलाय का कधी? कितीला कोंडले? 12:30ला. सोडले कितीला? 5:30ला. 6ला ट्युशन. 6ला त्याला काय लगेच ट्युशन. 7ला घरी आलं का मग निदान खाणं पिणं आहे का नाही? आईने लगेच म्हणायचं पुस्तक घे पुस्तक. ते जगन का? घे पुस्तक. का बापाचं आयुष्य असं गेलं तुझं असं घालतो का? घे पुस्तक. ते बापाला सुद्धा अजून अक्कल नाही. तो बाप 7वीतून 10वीत आले आम्ही पडून गेलो. गेले होऊन बरोबर. आता हे पोरग कामाला कितीला लागलंय? 12:30ला. याला तुम्ही अभ्यासाला कितीला बसवलंय? 7:30ला. वाचण्याचा स्टॅमिना आहे त्याचा? तुम्ही याचा विचार केला का? त्याच्या मेंदूचा, त्याच्या कॅप्चरिंग कॅपॅसिटीचा, त्याच्या ब्रेनचा, त्याच्या थिसिसचा काही विचार केला का? नाही. मग ते आईच्या पुढचं भूगोलाचं उघडीतं, इतिहासाचं चाकीत, भूमिती तांगड्यात गुतीतं झोपलं. ते काय म्हणतो मरू जाऊ दे. काय मत चाललंय? एक वाक्य पहिलं देणार तेव्हा. इथं 11वीवाला होता ना कोण? हा 11वीवाला. भाऊ तुझं तास किती मिनिटात आहे? टाइम टेबल मध्ये तास किती मिनिटात आहे तुमचा? 35. 11वीला. अरे 10वी पर्यंत 35. 10वी पासून BA पर्यंत 45. आणि DED BEdला 60. आता तुम्ही साधा अभ्यास करा. 10वीच्या मुलाचं वय 16 वर्ष, तास 35 मिनिटं. BAच्या पोराचं वय 22 वर्ष, तास 45 मिनिटं. BEdच्या पोराचं वय 30 वर्ष, तास 60 मिनिटं. आणि याचं वय 7 वर्ष, याचा तास किती मिनिटाचा? अभ्यासक्रम सेटल करताना आणि पोरं शाळेत घालताना कॅप्चरिंग कॅपॅसिटी ऑफ हिज ब्रेन इज डू नॉट टेक इन कंडिशन. तुम्ही त्याचा विचारच केला. कीर्तन किती तास? 2 तास. तुमचा माझ्या पूर्व बसण्याचा स्टॅमिना किती आहे? 2 तासाचा. 35 मिनिटाचा तास त्या पोराचा का? कॅप्चरिंग कॅपॅसिटी ऑफ ब्रेन इज ओनली 35 मिनिट्स. त्या पोराची मेंदूची एकाग्रता क्षमता 35ची आहे. 36ला मध्ये 2 शिक्षक येईपर्यंत तो मेंदू वॉश होतो. हे तर बरोबर नाही. यांची मेंदू वॉश का होणार? मेलेन ती मेलेचा माहिती. कारण त्यांना बरं शाळेला पुस्तकं नाही येत. पाहता पहिलीला 4 पुस्तकं. गुरुजी मेलं लिहू आणि पोहरं मेले दप्तर वाहू. कोणाच सुधारणं काय झालं? ते गुरुजी नुसतं लिहात. काय लिहातंय त्याचं त्यालाच माहिती. नुसतं लिहत. आपल्या बायकोला कितवा महिना? लिहा गुरुजीनं. आपल्याला पोरं किती झाले? लिहा गुरुजीनं. मतदार याद्या गुरुजीकडं, जनगणना गुरुजीकडं. संडास कोणी बांधलं? लिहा गुरुजीनं. अजून 2-3 वर्षानं कोण संडास करून आला? लिहा गुरुजीनं. परत कशी काय झाली? पातळ झाली का कोरडी झाली? लिहा गुरुजीनं. अरे काय बावळ्याचा बाजार आहे सगळा. सगळ्या पुढाऱ्यांना सांगतो, सरपंचांना पाटलाला, जिथं जिथं 4थी पर्यंत मराठी शाळा असतील तिथं गावच्या लोकांनी 4थी पर्यंत एक 500-700 रुपयाचा क्लर्क शाळेला ठेवला पाहिजे आणि गुरुजी शिकवायला मोकळा ठेवला पाहिजे. गुरुजीला पहिलं शिकवायला मोकळा. गुरुजीला तुम्हाला बोलायचा अजिबात अधिकार नाही. त्या विचाराचा काही दोषच नाही ना. तू नुसतं लिहतोय तो आणि तेवढं त्याला काम दिलंय. एक 500-700 रुपयाचं गरीबाचं पोरग क्लर्क ठेवा. या पोरांचं लिखाण कोणाकडे द्या? क्लर्क द्या. आणि गुरुजी शिकवायला मोकळा ठेवा तरच यांचा कार्यक्रम होणार. कारण वर्ग 4 आणि गुरुजी 2. त्यात एक काही माहिती पुरी तो मग काय येतो कोणीकडं एकच राहिला. त्यातल्या त्यात शिकलेले लोक ध्यानात ठेवा. आपल्यापेक्षा ह्या पोरांच्या मेंदूची विकास जास्त आहे. आता आपल्यापेक्षा पोर हुशार आहे. आपली गेले दिवस लबाड बोलायचं नाही. आपल्याला यांचं जमन का? आपल्याला अंडरपॅन्टी केव्हा आल्या? खोटं बोलायचं नाही.
जनरली न बोललेलं बरं. आपल्या तरी यांच्यात फरक आहे. आता 1.5 वर्षाच्या पोराला सगळे चायना येतात आणि आत्ताच्या पोराची बुद्धी ही आपल्यापेक्षा जास्त आहे. मग आता तुम्हाला मुद्दा सांगतो, यांची बुद्धी झाली जास्त, आर झाला कमी आणि दडपण झालं जागणारच नाही. हे जास्तीत जास्त 42 45 यांची पुण्यतिथी मला. हा विनोद समजू नका. मेंदू मला तुमच्या पुढं 2 तास बोलायचं म्हणजे माझ्या पोटात निदान एखादी चपाती नको का? बोलायला ताकद लागते. मग ह्या पोरांना बुद्धी चालवायची म्हणजे ताकद नेमकी कमी पडली. तुम्ही काय त्यांना खोबरं बदाम चालू शकत नाही. म्हणजे या वाटोळ झालं. याच्याकरता हा मुद्दा पाळा. शून्याला किंमत इथं आलतो मी, कुठे गेलो जागेवांना, तुम्ही अजिबात काळजी करत नाही. शून्याला किंमत अंकामुळं कळलं. अंक नाही, शून्याची किंमत 0. 11वी सायन्स शून्याच्या अगोदर 7 लिहिली की झाली 70 पुढं 7 लिहिली 7. मग किंमत कुणामुळे? अंकामुळे. पण कुणाला? शून्याला. 0 ह्याचं व्हॅल्युएशन, बट व्हेन 1 इज प्रेझेंट 1 इज ॲब्सेंट 0 ह्याच्या नो एनी व्हॅल्युएशन. शून्याला किंमत अंकामुळे. आता हे शरीर आहे, तुम्ही याला किती सजवा, फेअर अँड लवली लावा, पॉन्ड्स लावा, लिपस्टिक लावा, ब्युटी पार्लर करा, मिक्सिंग करा, पाळी कसं काळी करा, काळी केस तांबडी करा, सिरिया मिक्स करा, पुळ्या बिळ्या काढा, तुम्हाला जसा ऊत येईल. कपडे घाला नका घालू. आता कपडेच आलंय थोड्यावर, 2-3 वर्षानं बंद होणार. कारण आता पॅन्ट आली इथवर, आता काय हितभर वर सरकला म्हणजे मग मोकळा झाला. शर्ट आलाय इथवर, आता जवळजवळ कपड्यांचं मिटलंच. अजून 2-3 वर्षाने जो मोकळा येईल तो ग्रेट. कपडे जरा सोयीचे घाला राजो. काय खेड्या बांड्यासारखी कपडे घालल्या. कपडे कशी शोभून असावा, हलके असावा, हलके असावेत, साधे असावेत, पण अंग दाखवून. काय कपडे, काय पॅन्टी आणल्यात कुणीकडून. एक पॅन्ट आहे तुम्हाला सांगतो, इतके खिशे अखेर रिकामे पण नुसते खिशेच. एक पॅन्ट आणली तुम्हाला सांगतो, ती जीन ती शोधली कोणी, त्या माणसाचा पहिला तपास केला पाहिजे. काय भंगार चोट पॅन्ट आहे ती. जीन पॅन्ट घातलेला माणूस मागून पावा, मागून पुढून नाही एवढा खास दिसत. काय जनावर दिसत मागत. कॉइन बॉक्स दिसत माग, 2 कॉइन बॉक्स. अरे काय त्या कपड्याला तर आहे. मला एक सांगा, कपड्याला काही किंमत नाहीच का हो? कपड्याला किंमत नाही आहे. आता शाळेत जाणाऱ्या पोरांना मस्त इनबिन करावी, कॉलेजला जाणाऱ्या पोरांना साधा पॅन्ट शर्ट इनबिन टकाटक राहायचं. 1-2 शर्ट, 2च ड्रेस वापरायचे शाळेत जायला. सोमवार मंगळवार बुधवार, गुरुवार शुक्रवार शनिवार, 3 एकच ड्रेस 3 दिवस वापरायचा. सोमवार मंगळवार बुधवार साधा आपल्या परिस्थितीनुसार, पण त्याला कलर बिलर जरा व्यवस्थित. असं खैरी माने इथून वर तांबडा आहे, मध्ये पिवळा, मध्ये हिरवा, खाली कलरच नाही. आणि तुम्हाला एक सांगतो, कलर्ड कपडे घालणं किंवा अकराळ कपडे घालणं अभोग आहे. पांढरा स्वच्छ ड्रेस करायचा किंवा काळी पॅन्ट पांढरा शर्ट, जसा आपल्या शरीराला शोभेला असा. एक 3 ड्रेस ठेवायचे. शेतकऱ्यांना एक चांगला ड्रेस ठेवायचा गावाला जायला. 5-6 दिवसातून एकदा कोणी गावाला जायचं असलं तर घालायचा. घरगुती आपलं तर चालूच आहे, पण जरा काही सिस्टमॅटिक पण आहे का नाही. काय त्या कपड्यात तुम्हाला झालंय काय नक्की. मूर्खासारखं कसं राहायचं, काही नवीनच आणायचं कोणी बी. आता त्या पुरीने एक पद्धत आणली, कुठून ती तोंड बांधायची. फक्त डोळेच उघडे, असा घोटाळा झाला. आपलीच बायको आपल्याला सापडा ना, असे झटे झाले. काही आपलं नवीनच करीत राहायचं, काही करायचं. हा विनोद नाही, तुम्ही स्टँडर्ड राहायला पाहिजे. मुलीने हेल्मेट घे ना, 450 रुपयाला हेल्मेट आहे. 2-4 वर्ष जायली का नाही, घ्यायचं हेल्मेट. आपल्याला प्रवास करायला लागतो, हेल्मेट आहे. घाबरायचं काय काम आहे. एक चांगलं हेल्मेट आहे. स्टँडर्ड राहा ना, स्टँडर्ड राहा. उगाच कसं राहायचं. जर मी परत आलो, लई काचकावले बोलवायचे नाही मला. जर केस विसर राखले तर याद राखा. हे लगेच राहिलं मूर्ख हाय का त्याला
हा गुचिड्या झाला टॉनिक्या द्यायच्या मस्तपैकी केस बिस बारीक करायचे अंग झाकून कपडे घालायचे टकाटक रात्रंदिवस कष्ट करा ना गारी का कुल्फी का पावी का बटारी का रद्दी का पेपरी का 60 रुपये रोज कमवा 30 रुपये शिल्लक ठेवा 30 रुपये खर्चा मस्तपैकी दररोज 30 शिल्लक ठेवायचे बायको बिको मस्तपैकी 2 मुलाचा बाप व्हायचं आईबापाची सेवा परोपकार अन्नदान दान धर्म मरणे मरायचं तर तू काय आला बोंबला हिंडतो मूर्खा माझी जिंदगी बरबाद झाली तुला झालं काय तिने मला शब्द दिला आणि दुसऱ्या संघ गेले तू छक्का असला पाहिजे अरे सिर सलामत पगडी 50 हा विनोद नाही मस्त पोरण मस्त राहायचं 18 ते 22च्या पोरांना एक वाक्य सांगून जातो माझ्या बोलण्याचा आता राग येईल पण एक दिवस तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही साधं राहा आणि 18 ते 22च्या पोरांना सांगून ठेवतो फक्त ह्या जगात मध आहे म्हणून माशा आहेत बस मध संपली माशा संपली मध संपली ना माशा संपल्या तुमच्या अंगात थोडी ताकद आहे 50 रुपये खिशात आहेत म्हणून तुम्हाला 4 दोस्त आहेत तुम्ही लोकांना मूत पाजता म्हणून लोक तुमच्या मागे येतात ज्या दिवशी तुमच्या खिशात 50 नाही ना ज्याला पाजला त्याचा मूत सुद्धा तुम्हाला प्यायला मिळणार तुम्ही जर त्याला म्हणले ना तू गलासात मूत मला प्यायचंय तो गलासात नाही येड्या बाबलीत मुतल पण गलासात मुतल नाही या जगाचा नियम सांगून ठेवतो राजा नो मनी नो लव इन द वर्ल्ड नो मनी नो लव इन द वर्ल्ड लव इज ए मनी अँड मनी इज ए लव मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी टोटल थिंग्स इन द वर्ल्ड डिपेंड्स अपॉन मनी विदाउट मनी नो एनीथिंग इन द वर्ल्ड राजा माकडीनीच्या नाका डोळ्यात पाणी गेलं तर तिने पिलाला खाली घातलं होतं हे तर आपले मित्र आहेत हे तर आपले मित्र आहेत हे तर लांबचे आहेत आईनं पिलाला पाण्याखाली घातलं होतं हे तर आपले मित्र आहेत जरा विचार करा घरी गेल्यावर मी काय म्हणतो जगात किंमत माणसाला म्हणून तुकाराम महाराज माणसाला सांगतात क्वेश्चन 3 इज कंप्लीट आता जागेवर आहे तुम्ही सगळे हा क्वेश्चन 4 इज स्टार्ट व्हॉट चौथा प्रश्न आता सुरू झाला तेवढा बारीक ऐकायचा आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय तुम्हाला नामाचं महात्म्य का सांगतात त्याचं उत्तर सांगत होतो अनुभवाशिवाय नाही आणि मग ह्या जगात सगळी लोक दुःखी आहे विठाला 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 एक वाक्य नाही राहता महत्वाच्या मुद्द्यात सुरू झाले बरं आता उघड लिंकच घालवायची नाही जगात सगळी माणसं दुःखी आहे तुम्हाला दुःख आहे मला दुःख आहे सुखी कोणी राजा दुखिया प्रजा दुखिया सुखिया कोई नाही ज्याला इस्टेट मोकारे पोरग नाही याचं दुःख नाही ज्याला एकच आहे ज्याला एकही नाही तो म्हणतो काय करायचं इस्टेटीचं ज्याला एकच आहे तो म्हणतो म्यालं मग ज्याला 2-4 तो म्हणतो नसती झाले तर बरं झालं असतं दुःख न ज्याला जिला सुना आली नाही ना तिला टकळ्या फोडी ती तुझी कशी काय कळ ना तुला बी तू जर नाही घपक्यात दिंडीत निघली तर मग काय सून आली नाही तर ती दिंडीत नाही आणि सून आली का निघाली बॉम्ब हाणीत ज्ञानबा तुकाराम तिला विचारलं काय भानगडे परपंचात दम नाही मग इतक्या दिवस का भूकंपात सापडली होती का अरे बाबा जम्मू करी गर्जना जो देखील नाही पंचाना 18 ते 22चे पोरं ध्यानात ठेवा तुम्हाला आयती बापाची इस्टेट आहे म्हणून हे दिवस आले तुम्हाला एक ऑक्टेलन पुदीन हारान डिप्लोमॅट आणि इंडिका ना आरसी आता मूत प्यायचं सुचत ना ही केवळ बापाची इस्टेट आहे म्हणून तुमच्या मनगटात ताकद काय स्वतः पैसे कमवून दारू प्यायचे तुमच्या डोक्याला तेल बाप आणतो याची लाज धरा तुम्ही काय जगाव जगाच्या बाजारात वाक्य नीट आहे का कीर्तन ही वाईट बोलायची जागा नाही पण वाईट बोलायची पाळी येते याचं कारण सांगतो तुम्हाला हा सगळी माणसं दुःखानं आपण भरलो सगळी दुःखी माणसं आहेत आपण सगळी दुःखी आता फक्त शेतकऱ्याचं जरा बरं आहे सरकार चांगलं असल्यामुळं शेतकऱ्याचं कल्याण झालं त्यातल्या त्यात वीज बोर्डाने नंबर 1चं कल्याण केलं सगळ्या शेतकऱ्याच्या तब्येती जर कोणी सुधारवल्या असतील तर वीज बोर्डाने लाईटच नाही शेतकऱ्याचा नुसता व्यायाम चालू आहे खोकं ते वाफा वाफा ते खोकं ते वाफा वाफा ते खोकं बटन दाबून वाफ्यात गेला का गेली काय नो आला फाक्यातून आली काय नो चाललं वाफ्यातून
पचायला लागलं त्याला पचाय. आणि ज्याची मोटर शेण टाकून चालू करायची तो तर मेलाच गाड्या. तो तर नुसतं शेण आणून पाईप भरितो. गेली काय तू हत्या चालला शेण आणा यार. मग पाणी कवा काढितो तू? दिवसभर नुसतं शेण टाकीतो. पाईप भरत यायचा टाईम, पाणी निघायचा टाईम आणि लाईट जायची टाईम एक. खोला फुटबॉल. ठोकली रे ठोकली ठोकली. तासून ठोकली शेतकऱ्याच्या तासून. साधी नाही ठोकली. पण शेतकऱ्याचं एक वैशिष्ट्य आहे, कोणी ठोका फुटी फिट. अरे शेतकऱ्यानं भांडणं लावली आतापर्यंत शेतकऱ्यातच. शेतकऱ्यानं मारा केला शेतकऱ्याशीच आणि शेतकऱ्यानं वाटुळं केलं फक्त. आपले कचेरीत भांडणं कोणची आहेत? आपलीच आहे ना. मग भांडणं काय ज्ञानेश्वरीची आहेत का? आपली कचेरीत भांडणं कशाची आहे? रस्ता बांध टाकून दिली, जाळून मारली, पळून नाही. तुझंही मॅच सांगायचं का काय? कारण मी तुझं जर सांगितलं तर तो माझं उघडं केलं असतं. सांग विनोद डबल जेवाल तुम्ही घरी गेलो डबल मोकळे. मुद्दा नीट ऐका आपला. बांध रस्ता जाळून मारली, टाकून दिली, पाहुणी आली तशीच ठेवून घेतली. हेच भांडणं काय दुसरी? आणि आपला माणूस कचेरी विनोद नाही बरं का, महत्वाचा मुद्दा आहे का. आपला माणूस कचेरीत जर गेला ना त्याला जर म्हणलं ना मिटून घे, ते ऐकत नाही. त्याला जर मिटून घे म्हणलं ना, का बरं का मिटू? थोड्या करता का मिटू? जमीनच जाईन ना. घालव आता तुला ऊत आलाय. मग आतापर्यंत तुम्ही कोणाचं नुकसान केलंय? आपलंच केलं. भांडणं लागली ती भाऊबंदातच ना, शेतकऱ्याचीच ना. बांधाची भांडणं शेतकऱ्याचीच ना. मग मला सांगा एवढ्या लाईट जात्या एवढ्या जात्या, कंपनीला 6 तास लाईट नाही असा दिवस उगला का? उगला. धाब्याला 5च्या मोटर इतकी लाईट लागत असेल नाही, धाब्याची लाईट का जात नाही? आमच्या वाफ्यात पाणी घुसलं का गेली, वाफ्यात पाणी घुसलं का गेली. पाणी पुढं सरकारनं आम्ही उजरानं. उलट 5च्या मोटरपेक्षा धाब्याला जास्त लाईट लागते. झाडावर लाईट हा, पुन्हा त्या मूत प्यानाराला मंद मंद प्रकाश. पाणी टाकलं की हे दिसलं पाहिजे तेवढाच प्रकाश. विनोदाचा भाग सोडा. आत्तापर्यंत आपलं वाटोळं फक्त कोणी केलं? म्हणून शेतकऱ्याला 2 मुद्दे सांगतो. तुम्ही आईबापासारखे, मी तुमच्या मुलासारखा आहे, तुमच्यातला म्हणून सांगतो. शेतकऱ्यांना आजपासून नुसत्या शेतीवर अवलंबून राहायचं नाही. तुम्ही मराल, गारी का, कुल्फी का, पावी का, रद्दी का, पेपरी का, फुटाणे का. तुम्हाला फुटाणे ऐकणार माहिती का? फुटाणेवाल्याकडे फुटाणे किती राहते होते हातगाडीवाल्याकडे? उगाच एवढी फुटाणे, ते जेव्हा एवढंच मडकं एवढा धोरणी गोधवर. काय डोकं वापरीचं काय कळा ना. सरपंच उगाच एवढं. आणि कागदाची घडी कशी आहे? पान कशाच आहे? वहीचं. त्याच्यात आहे पिळा, खालून मूड पेन आणि माप पाहिलं केवढं आहे माप. हे माप कोणत्या कंपनीचे आहेत कोणाला माहिती? ते माप घालताना नाही भारी घालते, अख्ख्या हरभऱ्यात घुशीत. आपल्याला वाटतं मोकार जात काय, अख्ख्या हरभऱ्यात घुशीत वरून हात फिरितो. 2-4 दाणे, 1 रुपयाला 13 हरभरी, ते बी खाली गुंतले 2. ते नळकंडात गुंतले 2 आणि काढून घेताना गेले 2-4, खाली 9 रुपये गेले. पैसा कमावला करायला, इस्टेटी कमावले तर लोकांनी नुसत्या धोराव.
तुम्ही सायकल पंक्चर केवढ्याला काढित तुमच्याकडे? केवढ्याला? 4 रुपयाला. काय भांडवली आपलीच कापित ना आपल्याला झिटकीत. काय जजमेंट आहे? कापी तो कोणची आपली, चिटकी तर आपल्याला फक्त सोल्युशन त्याच आहे वा. ते 20 रुपयाच्या ट्यूब मध्ये अख्खं गाव चिटकीत आहे. विनोद आहे. कमावले की नाही 100. तुमच्याकडे मोटरसायकल केवढ्याला धुत्या? सर्व्हिसिंग नाही बरं का, नुसतं धुणं 20 रुपयाला. कशाने धुत्या? पाणी कोणचं आहे? आपलं. गाडी कोणची आहे? फक्त नळी त्याची आहे. जे कमावलं का नाही पैसा, मग आपल्या टोन गेला का रोग झाला. इतरांचा तुम्ही मोटरसायकल नीट करायचा बरं, त्या फिटरच्या दुकानात केवढं आहे? इतकंच बोलून देत नाही, बोलूनच देत नाही. उगाच एवढं आपण गेल्या म्हणतो राम राम. आपलं तर निम्मं काम झालं राम राम म्हणलं. तिला म्हणतं काय करायचं? खोलायची. बसा 10 मिनिटं. पुढं बोललं काही, फक्त काय विचारलं त्यानं? खोलायची. आपण म्हणलो बसला पेपर वाचित. आपण बसलो पेपर चालू. पुढील तपास चालू आहे, पुढील तपास चालू आहे. तपासच काय चालू आहे काय कळलं? तुम्ही पेपर वाचा रोज पेपरला एवढंच धन काय पुढील तपास चालू आहे. 2-4 बातम्यालाही भारी राहते पेपरला. ते का पत्रकार काढून नेमकं विठाला. मला 2 बातम्यांचे नमुने सांगतो. 2 बातम्याला खास राहते. तुम्ही वाचिता का नाही? काय नाही. उसाला योग्य भाव द्या ना. येडिंग म्हणलंय कोण? मुख्यमंत्री. येडिंग काय झालं? उसाला योग्य भाव देणार मुख्यमंत्री. हे झालं मोठं लाक्ष. खाल्ल्या ओळीत कुठून पडली बातमी? बीड. आपल्याला काय करायचं लातूरचं? बीड. कुठून पडली? बीड. कंसात वार्ताहर. बीडच्या वार्ताहरांनी खाली ओळ पाहिली का? वरील उद्गार मुख्यमंत्र्यांनी बीडमधील आयोजित कार्यक्रमात काढले. बातमी संपली. सदर कार्यक्रमास खालील मान्यवर उपस्थित होते. 750 नावं खाली. काय लबाडे तुम्हाला सांगतो. त्याच्यात मंडपावाल्याचं नाव नाही. काय दिवस आले हो. आणि त्याच्यातले निमेगाही हजर तरी हजर होते. मग खाली टीप बहुसंख्येने समाज हजर होता. मग ही समाजाच्या बाहेरच होती का मधली 30? अरे ती बातमी मोठी लागत होती का नाव? बातमी विस्तृत लागत होती. तुम्ही नावाला काय किंमत द्यायची गरज आहे? मग तुमच्या पुरताच ठेवायचा कार्यक्रम. तुम्ही बाकीचं का स्पनगाल बोलवायचं माराय. अजून बातमीचा एक नमुना सांगतो. इंदुरीकरांचे बीडला कीर्तन झाले एकदम कोपऱ्यात. सापडा लागतो इंदुरीकर होता का नाही. 5वी बलात्कार पहिल्या पानावर. पंप लुटला हेडिंगला. तांदूळ गुरुजीच्या घरी सापडला पहिल्या पानावर. अंगणवाडीची बाई घुगऱ्याने फुगली. कॉन्ट्रॅक्टरच्या अंगणात खडी सापडली. करा चौकशी. रात्रीत खडी गायब झाली. शेती हा विनोद नाही. लोकांना सत्य नकोय. सत्य नकोय. आता आमच्यासारख्याचं कीर्तन आहे ना, पटत नाही लोकांना. का? खरं नको. कसं पाहिजे माहितीये का? ज्यानं तारीख घेतली ना त्याचीच मी 20 मिनिटं लाल करायची. हा जमाना आहे लाल करणार असं. आणि आमच्यासारख्याचं झोंबाच. आता उद्या सकाळी लगेच कोणी आणलं तरी तर आधी चला पुढे. पुढवर आलतो ध्यानात तेव्हा. मुद्दे बारीक बारीक ऐकायचे. जगातली सगळी माणसं दुःखी आहेत. आलो जागेवर. दुःखाची कारण वेगळी आहेत. जल जायचं त्यांनी जा बरं पटकन. बराच टाइम बसली ती. लग्न करून परत येऊन बसणार. ती जाणार नाही. जायची काही जाणारच नाही. मी तर हसली हो. आता बिचारे जेवेल नसतील. लईच कुठा नाही तो. कुठं आहे का? कुठवर आणून घातलंय त्यांना तेव्हा. दुःख
एक, पण कारण अनेक. मग असे दुःखी लोक एकत्र आले आणि तुकोबाराया पुढे उभे राहिले. महाराज आम्हाला दुःखाचा उपाय सांगा, महाराज आम्हाला दुःखाचा उपाय सांगा. महाराजांनी सांगितलं तुमच्या सगळ्या दुःखाला मी एकच औषध सांगतो. काय? अभंगाच्या दुसऱ्या चरणात आहे. विठोबा नाम ऐसा विठोबाचे नाम हो. चला जागेवर. हा, सगळ्या रोगांना दुःख आहे, कळलं? सगळ्या लोकांना दुःख आहे. दुःखाची कारण वेगळी, दुःखाचे प्रकार वेगळे, पण औषध एकच. काय? विठोबाचे नाम. सगळ्या जगाला एकच औषध. काय? विठोबाचं नाव. आता तुमच्याकडून उत्तर येऊ द्या. तुम्हाला दुःख यावं असं वाटतं का? येते? येते. येऊ नाही, पण आल्याशिवाय राहत नाही. आणि सुखाने यावं ती आपली गाठच घेत नाही. व्हॉट इज द एक्झॅक्ट रिझन? इट्स अन एव्हरीथिंग ॲज अ रिझन. विदाउट रिझन नो एनिथिंग इन द वर्ल्ड. ध्यानात ठेवा, कारण असल्याशिवाय गोष्ट नाही. तुम्हाला दुःख येतंय याचा अर्थ तिथं काहीतरी कारण आहे. येऊ तर नाही. प्रत्येकाला वाटतं की नाही मला पगार वाढवा. पगार फुकट वाढवतो का भाऊ? त्याला लई दिवस घासावं लागती. आता इथून पुढे नोकऱ्या बिकऱ्या डोक्यातून काढून टाका. जे राहिले ते नीट करा. आता हे जमलं संपलं, अजून शाळा बिळा बंद होणार 10-5 वर्षांनी. डायरेक्ट 5 लाख भर डॉक्टर व्हाय. दिवसा माणसं मार, पैसे वसूल कर. माणसं मारायची टोळी तुष्टवी. आता जग जवळजवळ विनाशक चाललंय. आताशी कलियुग सुरू झालंय. आपलं उत्तर कुडवर आले तेवढं ध्यानात ठेवा. दुःखाने येऊ नये, पण आल्याशिवाय राहत नाही. आता मला उत्तर सांगा, सगळ्या दुःखाला औषध काय? आईशे विठोबाचे नाम. आता मला एक सांगा, मुलगा बिंडोक निघणं, नापास होणं, सुनबाई खट्याळ निघणं, ही भौतिक दुःख आहे का आध्यात्मिक? भौतिक. भौतिक दुःखाचा विचार करायचं काही काम नाही. मग आध्यात्मिक दुःख दोनच आहे. कोणतं? जन्म आणि आलं जागर. आणि जन्म आणि मृत्यूचं दुःख सुद्धा कोण टाळीन? आईशे विठोबाचे नाम. आता तुम्ही दुःख कधीच भोगता हे उत्तर तुम्हाला मला सांगायचे. पप्या काळ किती? काळ काळ हे बरे. नवा काळ, सकाळ, दुष्काळ. कोणते कोणते काळ? हा करेक्ट. मोठ्याने बोल. भूतकाळ, भविष्यकाळ. हा करेक्ट. वर्तमान काळ घाबरू नको. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. आता नीट वाक्य आहे का बरं का? आपल्याला दुःख का त्याचं उत्तर सांगतो. आत्ताचं नाही. तुम्ही आता गव्हाची चपाती खाता. चपाती कळते तुम्हाला? गव्हाचा बनवलेल्या पदार्थाला चपाती म्हणतात. ज्याच्यात पुरण तिला पोळी म्हणतात. बेजे काम देतात तुमचे. तुम्हाला आकली नसल्यामुळे तुम्ही चपातीला पोळी म्हणतात. तुम्हाला काय भेज आहे? आजपासून जर बॉम्बालल्या ना पोळी, नीट झक मारायची. चपाती. काही आपलं बावळाट सारखं म्हणत राहायचं. वांग्याला वांग्याची भाजी म्हणायचं. काय नीट वांग म्हणा ना. काय वार गेलं का? चांगलं द्यायचं सोडून. आईला मम्मी म्हणायचं. काही आखलीचा भाग आहे का नाही? मम्मी हे ऑक्सिजन जातीच्या कुत्रीचं नाव आहे. तुम्ही 3 शब्द म्हणून पहा बरं पोरं. माय. काही प्रॉब्लेम आहे का रे?
माय किती चांगला शब्द आहे. माय माय कुठं वळायला लागलं का नाही. माय किती चांगला शब्द आहे. आई म्हणा बरं, कुठं जीबीला प्रॉब्लेम आहे का. आई. आणि आत्या म्हणा बरं, आत्या जीभ पिळावं लागते. आत्या लागते का नाही. सासू म्हणा, हवाच गेली पाहिजे माणसाची. सा. मग आई आजपासून काय म्हणा आई. आता काही लोक बापाला काय म्हणतात पप्पा. पप्पा कोणाला म्हणतात. अक्कल एक तुम्हाला. कोंबड्या पाळतात तुम्ही. कोंबड्या कोंबडीला हाक कशी मारत्या. पा 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 पा. मग तो बाप का लाल तुऱ्याचा कोंबडा आहे का काय. जरा काय राखरी वेगळं झालं. हा विनोद नाही. इथं धर्म संपला. इथं धर्म संपला. आई म्हणा. ए मुलीचे नाव मुलाचे नाव चांगली ठेवा. काय नाव रे तुझं. हा अशोक. सुंदर. तुझं रे. हा परमेश्वर. बरं झालं मला अजून भेटला नव्हता. तुझं रे. हा हा वा दत्तात्रय. तुझं रे. हा हा मंगेश. नावं चांगली ठेव जाय. तुझं रे. सागर. पाणी नळाचं घरात सागर. महिला म्हणणं तुम्ही माझ्या आई बहिणीसारखे. मी तुमच्या पायाला हात लावतो सगळ्या महिलांच्या. मुलीचं नाव चांगलं ठेवायचं. मुलीचं नाव जानकी ठेवा. काय सुंदर नाव आहे. जानकी, कौसल्या, सुमित्रा, भक्ती, श्रद्धा. काय नाव आहे. गीता. मुलीचं नाव गीता ठेवा बरं. काय सुंदर नाव आहे. गीता, ज्ञानेश्वरी, जानकी, कौसल्या, भक्ती, श्रद्धा, गुड्डी. बावळा टेक काय. एका बाईच्या पुरीचं नाव फजिती. हो फजिती. फजिती. बाई कीर्तनाला आली पोर चुकली ना. बाई भेटून त्याला म्हणायची ये बाबा ये बाबा माई फजिती पाहिली का. ये बाबा माई फजिती पाहिली का. तो म्हणायचा माई चप्पल सापडणार तर तू काय फजिती पाहिली. काही नाव. एका बाईच्या पुरीचं नाव उषाव. हे निडा घ्या. आणि तिचं झालं लग्न. ती गेली. तिचं झालं लग्न आणि ती गेली नवऱ्याच्या घरी. निडा घ्या. आणि त्यांच्या गावात बस होतं कीर्तन. कीर्तनकार संध्याकाळी कीर्तन संपलं झोपायला गेला. पूर्वी कीर्तनकार मुक्कामाला राहायचे. आता राहती नाही ठुई नाही. ते तुमचं तुम्ही पहा. हा कीर्तन राहिले आणि कीर्तनकार मुक्कामाला राहिला. कीर्तनकार त्यांच्या घरी झोपायला गेला. आता बिचारे संत सेवा म्हणून करायचे. त्यानं कपडे बिपडे बदलावले, लुंगी बिंगी लावली आणि त्या पुरीची अशी दारात उभी होती. आणि त्या कीर्तनकाराला डोक्याखाली घ्यायला काय नव्हतं. तो त्या बाईला म्हणला बाई उशाला काय आहे का. आता उशाला काय आहे का म्हणले. ही बाई रडायलाच लागली ना. आता ही बाई रडायला लागली हो. त्याला प्रॉब्लेम आला काय. आपला का रॉंग नंबर लागला का काय म्हणलं. ते म्हणलं बाई खरंच उशाला काही नाही. त्या बाईने तोंड धोडायला सुरुवात केली. म्हणलं बाई खरंच उशाला काही नाही. बाई म्हणली महाराज पाहुण्याला 9,000 रुपये पगार आहे. उशाला काही कमी नाही. पण 5 वर्ष उशाच्या लग्नाला झाले. अजून उशाला काय नाही. तो म्हणला तू उशा पुला खाली फेक मला डोक्या खालची लागती. काय करायचं. नाव चांगलं ठेवा. चला पुढे. मी आता टाइम होत चाला फटाफटा. मला लई टाइम लागतो उर काय. तुम्हाला तसं काही प्रॉब्लेम नाही ना. हा मग निवांत बसा 2-2.5 वाजेपर्यंत. काय म्हणतील पिऊन आलो उतरत आली तरी संपणार आहे. आता काय झालं माहिती का. नियमाने जर पाहिलं ना नियमाने आपलं नवीन वर्ष कधी आहे. गुढीपाडवा. काय आपल्या लोकांना झालंय न बोललेलं बरं. अख्ख्या रस्त्याला बोर्ड नवीन वर्ष सुखाची जाओ. काय झालंय तुम्हाला. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो दिवस पाडवा. रामाचा वनवास संपला तो दिवस. 3.5 मुहूर्तातला एक मुहूर्त. काय आता आपल्या लोकांना काय झालंय. काही तुमचं तुम्हीच पाहावं. आता आपलं तर वेगळंच आहे. चिकन विथ बियर हॅपी न्यू इयर मुतला.
काहींचं 2 दिवस चाललं असून कुडू मोतायचं अरे आणि एक वाईट प्रवृत्ती काढली तुम्ही, एक वाईट की नवीन वर्ष साजरं करा तुम्ही, कोणाचं करा त्याशी आपल्याला काही घेणं नाही. एक नियमाने आपला पाळतो. धर्म कोणता पाळतो आपण? पाळवा. हे तर बरोबर नाही. आता तुम्ही पाळा नाही तर पाळू नका, पण तुम्ही एक वाईट प्रवृत्ती त्या दिवसाला घालून दिली. काय? त्या दिवशी दारू पिणं. प्रवृत्ती किती वाईट आहे तुम्हाला याचं उदाहरण सांग. आपली लोक नेमकी दारू कधी पितात? 31 तारखेला संध्याकाळी, बरोबर आहे ना? आणि 1 तारीख कधी सुरू होणार आहे? 12 वाजता. म्हणजे पुढच्या वर्षाचा अख्खा रोज सुरू केला का नाही? बरं, दारूचा वर्षाचा काही संबंध नाही ना. तू कवा सज्जन होता बा? मग आजच पियाचा आहे. तू मुतो तो 12 माहीत ना तुला. आणि हे चांगलं नाही. आणि त्याचे परिणाम सांगू का तुम्हाला काय झाले राजू? 2 मिनिटं मुद्दा सांगतो, तुम्हाला तळतळायला लावू नका. 4 वर्षापासून असं चित्र झालंय. कीर्तनदारा महिला पुरुष मंडळी नीट आहे का? तुमच्या पायाला हात लावतो. महिला मंडळाच्या कौटुंबातली 80% जबाबदारी तुम्ही पार पाडली पाहिजे. कुटुंबांची दानाफान झाली. तुम्हाला एक मुद्दा सांगतो. 4 वर्षापासून असं चित्र झालं राजो. ही तरुण मंडळी, म्हातारी माणसं नीट आहे का? 4 वर्षापासून असं चित्र झालंय. माणसं मरतात इथपर्यंत ठीक आहे, मरणारच लोक, त्यात काही एवढं विशेष नाही. मरण्यासाठीच आलोय. मौतीला जायची लाज वाटते. अरे 20 वर्षाच्या पोराने मरावं, 50 वर्षाच्या म्हाताऱ्याने त्याला पाणी पाजावं, हे गाठ्यात बसतं. जरा विचार करा. मुलाची फी भरायची तर बापाने चप्पल वापरली नाही. मुलाचं डोनेशन भरायचं तर